साहेब नमस्कार. आपण आता ह्या पळसटिका पाझर तलावामध्ये आहे. 2017-18ला आम्ही याच्यामध्ये काही प्रमाणात गाळ काढला होता, खोलीकरण केलं होतं. परंतु आत्ता बऱ्याचशा कालावधीनंतर ह्या वर्षी देखील आम्ही गावानी एकीकरणातनं दोन्ही पाझर तलावांमधला गाळ काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाती घेतलं होतं. आणि ह्या पाझर तलावामध्ये आम्हाला लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून मोठी मदत सहकार्य मिळालं. लुपिन फाउंडेशनने आम्हाला मशीन उपलब्ध करून दिलं. 100% सहकार्य मशीनला त्यांचं होतं. मग आम्ही जी काही गाळ, माती, राडारोडा याच्यामध्ये होता तो शेतकऱ्यांनी वाहतूक केली. काही प्रमाणात आम्ही रस्त्यांवर टाकले. आम्ही गावापासून जवळपास तलावाच्या दोन्ही बाजूने पूर्ण रस्ते मोऱ्या वगैरे टाकून हे म्हणजे लोकसहभागात रस्ते तयार केलेले आहेत वरती पठारावर जायला. त्याचबरोबर ह्या बांधाऱ्याची उंची फार कमी होती. आम्ही जवळपास 350 हायवा माती ह्या बांधाऱ्यावर टाकून घेतली, जेणेकरून ओव्हरफ्लोमध्ये कुठंतरी बांधाऱ्याला भविष्यात धोका नको. सांडव्याची उंची काय आम्ही वाढवलेली नाही, कारण इथं समपातळी जमिनी असल्यामुळं सांडव्याची उंची वाढवणं शक्य नाही आम्हाला. परंतु अशा प्रकारे याचं खोलीकरण, या खोलीकरणाच्या माध्यमातून उपलब्ध होणारा राडारोडा, थोडासा मुरम, माती हे सगळं आम्ही लोकांनाच पुढं गाईगोठ्याला थोडाफार मुरम टाकायचा असेल तर तिथं टाकला, बाजार तलावाच्या भिंतीवर टाकला, रस्त्यावर टाकला आणि उरलेलं क्षेत्र हे आम्ही काही लोकांनी क्षेत्रामध्ये टाकून शेती बनवली. अशा प्रकारे लुपिन फाउंडेशनने आम्हाला यावेळी सहकार्य केलं या तलावासाठी. आणि लुपिन फाउंडेशनने आम्हाला ड्रीप इरिगेशनसाठी 20 शेतकऱ्यांना संच दिले. त्याच्यामध्ये 8,000 शेतकऱ्यांनी भरले आणि 40 ते 42 रुपये हा जो निधी हा लुपिन फाउंडेशनने दिला. तर जवळपास 10 लाख रुपयेचा निधी या उपलब्ध झाला त्यांचा त्या माध्यमातून. आणि 20 शेतकऱ्यांचा, आज तुम्ही सुरकुलवाडीला बघितलं असेल टोमॅटो आहेत, काही प्रमाणात इकडे नवलेवाडीला पण आहे, गावात सुद्धा 1-2 शेतकऱ्यांचे आहेत. तर भविष्यामध्ये ह्या दोन्ही तलावांच्या माध्यमातून जो पाणीसाठा वाढला आहे, तर उन्हाळ्यामध्ये 1-2 एकर प्रत्येकाचं कसं हिरवं राहील, ड्रिपच्या माध्यमातून त्याचा कॅश क्रॉप पिकं कशी चालू राहतील आणि त्याचा आर्थिक सुबत्ता त्याच्याकडे कशी येईल, आर्थिक फायदा कसा होईल, याच्यावर पूर्णपणे आम्ही फोकस करून हे काम केलेलं आहे. हा जो बंधारा आहे, पुढील बंधारा, याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होईल, साधारण क्षेत्र किती आहे? साधारण ह्या बाजार तलावाचं क्षेत्र 4 हेक्टर 22 आर 10.5 एकर 10.5 एकर. आणि तसाही बारीक जर विचार केला, आज आमचा हा जो आहे दुष्काळ प्रवणीवाले, आम्हाला इथं पाणी साठवण्याशिवाय पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आज हा गावाने एक निर्णय घेतला आहे, एक पाझर तलाव म्हणजे मोर्चेच्या पाझर तलावाचं पूर्ण चोकअप काढले, म्हणजे हे आहे. आणि हा पाझर तलाव काय, ह्या पाझर तलावाचा फायदा इथून तर खंडोबा मंदिरापर्यंत जवळजवळ ज्या संपूर्ण विहिरी आहेत, तर हा पाझर तलाव जोपर्यंत पाण्याने भरलेला असतो तर याच्यातलं पाणी आटल्यानंतर 2-2.5 महिने त्या विहिरींना फायदा होतो. आणि ह्या पाझर तलावामुळं जवळजवळ 40% गावातली जी शेती आहे, म्हणजे हा भाग आहे ओढ्याच्या बाजूचा भाग, याला पर्क्युलेशन वाढलेलं आहे. आणि याचं म्हणजे जे आपण लिकेज म्हणतो न काढल्यामुळं गावाला याचा भरपूर फायदा झालेला आहे. आज जे पाणी साठतंय, ह्याच पाणी साठण्यामुळं डिसेंबरपर्यंत ओढ्याला याचा फ्लो राहतोय पाझराचा, आणि तो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. आता उद्या मोर्शेत किंवा ह्याही तलावात जर पाणी साठा वाढला तर आमचा आज 4-4.5 हजार जे दूध संकलन आहे, आमचा जो आर्थिक स्रोत आज नळवण्याचा आर्थिक स्रोतच तो गायगोठ्याचा जे दूध संकलनावरच आमची जवळजवळ 70% कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या पाणी साठ्याचा फायदा नक्कीच आमच्या गोदानाला होणार आहे. आमच्या शेतीमध्ये हिरवं जर राहिलं तर आमचा आज ह्या चाऱ्यातनं याच्यातून उत्पन्न होणाऱ्या चाऱ्यातून संकलन वाढून आमची सुबत्ता येणारच आहे. सध्या इथे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे, शासनाचा टँकर येतो आणि कोणाची खाजगी मदत होते का? आणि आता हे आहे, पंकज कनशेने खाजगी टँकर चालू केला, काही दिवस तुषार देशमुख यांनी दिलेलं आहे खाजगी टँकर, आणि त्याच्यानंतर मग शासनाचाही चालू झालेला आहे. परंतु शासनाचा टँकर चालू होणे पण तो पुरेसा नाही. गावाला आज पूर्वी फक्त 1 गाव 2 वाड्या म्हणत होते, परंतु लोक हिशोबाने आज 1 गाव आणि 6 वाड्यांसारखा परिसर बाहेर वाढलेला आहे. बरं, आज शासकीय टँकरला असं लिमिटेशन येते का जर टँकर गावात खाली गेला तर वाड्या वस्त्या राहतात, एखाद्या वस्तीवर खाली गेलं तर खूप म्हणजे फेऱ्या वाढवल्या पाहिजे, कारण इथं पूर्ण दुर्भिक्ष आहे. आणि त्यातही पण फक्त एकच कसं आहे का, ज्याला म्हणतात ना वज्रमुठी 1 गाव, आज भले चालू याच्यात तहान सहन करू, परंतु याचं काम होणं गरजेचं आहे. पाणी साठणं भविष्यासाठी हे महत्त्वाचं आहे. म्हणून सगळं गाव काय कोणी आंदोलन करत नाही, ठीक आहे, 2 हंड्यात तर 2 हंड्यात सुद्धा भागवायची लोकांनी तयारी केलेली. पुढच्या वर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 100% पाण्याचा प्रश्न बऱ्या वर्षी
मार्गी शेतीच्या लागेल. पाण्याचा तरी प्रश्न बऱ्याच अंशी सुटणार आहे. आणि हे एक कसं आहे, आमच्या दृष्टीने पायलट प्रोजेक्ट आहे. आमच्या ज्या साईट आहेत याच्यामध्ये पूर्वी पण आहे ना, माझ्या मुकादमकीच्या काळामध्ये इथं वरती पूर्ण नाला बर्डिंग केलेले आहे. याच्यातून जर आम्हाला जर पाणी जर वाढलं तर भविष्यात आम्ही त्याचं पण जे काही ठिकाणी ते गाव तलावात रूपांतर करून किंवा ज्या शेतकरी आहेत पावसाचं परवानगी घेऊन. पूर अडवायचा तुमचा प्रयत्न आहे. हो, म्हणजे शासन पुढे पाणी देईल न देईल न देईल त्याचं काही विषय नाही. बरोबर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.